नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मित्रांनो, काल आपलं लेक्चर झालं नव्हतं, काही तांत्रिक अडचणींमुळे मला लेक्चर घेता आलं नाही. तर आज आपण 13 आणि 14 डिसेंबरच्या चालू घडामोडी एकत्रितरित्या अभ्यासणार आहोत. तर बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही सिरीजचे लेक्चर जे आहे ते पोहोचवायला विसरू नका. त्यांनाही परीक्षेमध्ये फायदा होईल आणि सोबत तुम्ही डिस्कशन करून या सिरीजचा फायदा जो आहे तो घेऊ शकता. ठीक आहे, आपण जर ज्ञान जर दुसऱ्याला दिलं तर ते वाढत असतं. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. बघा, सुरुवातीला कंबाईन आपण विजेता बॅच सुरू केलेली आहे. अवघी 500 रुपये फी आहे. आपण जर बघितलं 10 विषय आपण यामध्ये जवळपास शिकवत आहोत. हे 10 विषय जर आपण बघितले, प्रत्येक विषयाची फी अवघी 50 रुपये पण नाहीये. प्लस यामध्ये आम्ही तुम्हाला 4 विषयाच्या नोट्स सुद्धा उपलब्ध करून देत आहोत. चालू घडामोडी, अर्थशास्त्र, पॉलिटी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास. तर अशी एवढी अफोर्डेबल बॅच तुम्हाला कुठेच मिळणार नाही. बघा, एवढी क्वालिटी एज्युकेशन देणारे टीचर इथं तुम्हाला शिकवत आहे. आपण जर बघितलं, सेम कंबाईन यशवंत बॅच आहे. या बॅचचा फक्त कालावधी डिफरंट आहे. या बॅचचा कालावधी 4 महिन्यासाठी आहे. प्लस या बॅचमध्ये टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. ही बॅचची फी लवकरच 1999 रुपये होणार आहे. त्याचबरोबर कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपली टेस्ट सिरीज सुद्धा सुरू आहे. त्याचबरोबर फाउंडेशन बॅच आहे राज्यसेवा आणि कंबाईनसाठी. त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच, रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी लवकरच आपण लाईव्ह बॅच सुद्धा सुरू करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या अभ्यास मित्राचे नोट्स आहे ज्या तुम्ही परचेस करू शकता. याच्या माध्यमातून तुमचं रिव्हिजन होईल. त्याचबरोबर मारुती सरांच्या आपण जर बघितलं आधुनिक भारताची इतिहासाच्या आणि हर्षाली मॅडमच्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या देखील नोट्स आलेले आहे. सगळ्या तुम्ही एकत्रितरित्या नोट्स पॅक 499 रुपयामध्ये परचेस करू शकता. सगळ्या गोष्टी आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज आहे. इन्स्टावर तुम्हाला अभ्यासविषयक रील्स व टेलिग्रामवर तुम्हाला बघा मित्रांनो या लेक्चरची PDF आणि लेक्चर संबंधित अपडेटेड माहिती जी आहे ती दिली जाईल. आज आपण 14 डिसेंबर तसेच 13 डिसेंबरचा करंट अफेअर्स देखील करणार आहोत. लेक्चर मधील पहिला क्वेश्चन आहे, JC डेनियल पुरस्कार जो आहे 2023चा, तर त्याने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, केरळ राज्यामध्ये जे चित्रपट सृष्टीमध्ये जो उत्कृष्ट योगदान देणारा व्यक्ती असतो त्याला JC डेनियल पुरस्कार जो आहे तो देण्यात येतो. मग JC डेनियल पुरस्कार जो आहे 2023चा तो शहाजी N करून यांना देण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं तर हा पुरस्कार ज्याला मिळतो त्याला बक्षीस म्हणून 5 लाख रुपये, त्याचबरोबर सन्मान पत्र आणि एक JC डेनियल यांचा पुतळा सुद्धा दिला जातो. अशा प्रकारचा हा अवॉर्ड आहे केरळ सरकारचा. कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर चित्रपट क्षेत्रातील हा एक अवॉर्ड आहे. यानंतर पुढे जाऊया. आता सगळे पुरस्कार आपण रिवाइज करून घेऊया मेन. जसे की रामन मॅग्सेसे पुरस्कार 2024चा हायायो मियाजाकी यांना देण्यात आला. बुकर पुरस्कार जो आहे तो समंता हार्वे त्यांच्या ऑर्बिटल कादंबरीसाठी त्यांना देण्यात आला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पण बघा जेनी एरपेनबेक यांना देण्यात आला कायरोस कादंबरीसाठी. तर इंटरनॅशनल बुकर पुरस्कार जेनी एरपेनबेक कायरोसाठी आणि बुकर पुरस्कार समंता हार्वे ऑर्बिटलसाठी. मिस युनिव्हर्स पुरस्कार व्हिक्टोरिया केअर थेल्विक ज्या डेन्मार्कच्या आहे त्यांना मिळाला. बॅलन डिओर पुरस्कार रॉड्री जी स्पेनचा आहे. आणि महिलांमध्ये आपण जर बघितलं तर एटेना बोनामाती, ठीक आहे, तर या दोघांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. एटेना बोनामाती, ठीक आहे. यानंतर जर बघितलं तर डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये बेस्ट चित्रपट ठरला आट्टम, सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला ऋषभ शेट्टी जो कांतारा चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 2 आहे, थिरुचित्रंबलम साठी नित्या मेनन आणि कच्छ एक्सप्रेस साठी मानसी पारेख. यानंतर बघा ॲबेल पुरस्कार मिशेल टालाग्रँड जे फ्रान्सचे आहे. फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी द्रौपदी मुर्मू यांना. त्यानंतर 2024 नेल्सन मंडेला पुरस्कार निमहास या संस्थेला. जागतिक अंतराळ पुरस्कार चंद्रयान 3 मिशनसाठी. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना. टर्नर पुरस्कार जसलीन कौर यांना. आणि गयाना आणि डॉमिनिकाचा सर्वोच्च सन्मान जो आहे तो नरेंद्र मोदी यांना. यानंतर पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन, 82व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स जे 2025 मध्ये आयोजित केले जाणार आहे तर त्यासाठी बेस्ट डायरेक्टर साठी आपण जर बघितलं नामांकन मिळालेली पहिली भारतीय दिग्दर्शक कोण आहे? तर मिळाला नाही पुरस्कार, फक्त नॉमिनेट झालेले पुरस्कारासाठी. मग त्यांची निवड झाली तर उद्या जाऊन त्यांना बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळू शकतो. त्या कोण आहे तर पायल कपाडिया आहे. पायल कपाडिया यांचा चित्रपट आहे
ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट या चित्रपटासाठी त्यांचं नामांकन बेस्ट डायरेक्टरसाठी करण्यात आलेलं आहे गोल्डन ग्लोब अवॉर्डसाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा. गोल्डन ग्लोब अवॉर्ड मध्येच माग RRR चित्रपटाचं जे गाणं होतं नाटू नाटू त्याला सुद्धा पुरस्कार मिळाला होता बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये. आपण जर बघितलं तर पायल कपाडिया यांना 82व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड मध्ये नॉमिनेट झालेल्या त्या. ठीक आहे, एवढं आपल्या लक्षात ठेवायचंय. यानंतर तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील थुक्काची येथे असलेल्या कोणत्या मंदिराची युनेस्कोने 2023च्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड केली आहे? तर बघा मित्रांनो, अबत सहायेश्वर मंदिर जे आहे ते तमिळनाडूचा जो तंजावर जिल्हा आहे, तर तंजावर जिल्हा जो आहे तमिळनाडूमध्ये, तर तो चोल साम्राज्याशी संबंधित आहे. आणि मग चोल साम्राज्याशी संबंधित एक मंदिर आहे अबत सहायेश्वर. तर या मंदिराची निवड जी आहे मित्रांनो, तर ती युनेस्कोने स्पेशल अवॉर्डसाठी प्रतिष्ठित पुरस्कारासाठी केलेली आहे. तर आपण जर बघितलं तर अबत सहायेश्वर मंदिराला युनेस्कोचा 2023चा प्रतिष्ठेचा पुरस्कार जो आहे तर तो मिळणार आहे. आपण जर बघितलं विशेष पुरस्कार जो आहे तो या मंदिराला मिळणार आहे. बघा, हे मंदिर 1300 वर्ष जुनं आहे. हे मंदिर विक्रम चोला आणि त्याचबरोबर राज कुलोडुंगा चोला यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. युनेस्को जर बघितलं तर युनायटेड नेशन इकॉनॉमिक सोशल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं तिचा फुल फॉर्म आहे. मराठीमध्ये जर बघितलं संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को. स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये. मुख्यालय पॅरिस फ्रान्समध्ये आणि अँद्रे एझोला हे तिचे महासंचालक आहे. यानंतर चौथा क्वेश्चन आहे, नागरी उड्डाण आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन 2024 केव्हा साजरा केला गेला? तर आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिवस जो आहे तो 7 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. मग बघा मित्रांनो, त्याची थीम काय होती? तर थीम होती सेफ स्काईज सस्टेनेबल फ्युचर टुगेदर फॉर नेक्स्ट 80 इयर्स. आपण जर बघितलं तर नागरी उड्डाणाशी संबंधित एक करार जो आहे तो करण्यात आला होता. तो शिकागो या ठिकाणी करण्यात आलेला करार आहे. त्याचं नाव आहे कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन. ठीक आहे, या कराराच्या स्वाक्षरीला 80 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर नागरिकांसाठी वेगवेगळ्या देशांच्या लोकांसाठी विमान वाहतुकीसाठी जो करार झाला होता त्याला 2024 मध्ये 80 वर्ष पूर्ण झालेली आहे. हा करार 7 डिसेंबर रोजी करण्यात आला होता. ठीक आहे, आपण जर बघितलं त्यामुळे 7 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर 80 वर्ष आता झाले, पण थीम मध्ये काय म्हटलेलं आहे की सेफ स्काय सस्टेनेबल फ्युचर टुगेदर फॉर नेक्स्ट 80 इयर. म्हणजे 80 वर्ष झाले, पण आता पुढच्या 80 वर्षासाठी आपल्याला हा करार ज्या पद्धतीने आपण राबवलेले इतके दिवस त्या पद्धतीनेच पुढे चालू ठेवायचा आहे आणि स्कायला सेफ ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आता डिसेंबर मधले काही महत्वाचे दिवस जसे की जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबर, गुलामगिरी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 2 डिसेंबर, भारतीय नौदल दिवस 4 डिसेंबर, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस 5 डिसेंबर, जागतिक मृदा दिवस 5 डिसेंबर, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस 4 डिसेंबर, जागतिक मानवाधिकार दिवस 10 डिसेंबर, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 9 डिसेंबर, 78वा युनेस्को स्थापना दिवस 11 डिसेंबर आणि गीता जयंती दिवस जर आपण बघितलं आता हे एक्झॅक्टली माहित नाही काय आहे. ठीक आहे, तर इथून याला आपण कॅन्सल करूया 11 डिसेंबरला हे. यानंतर पुढे जाऊया. बघा, 5वा क्वेश्चन, कोणती IIT ही गर्भाच्या मेंदूची 3D प्रतिमा प्रकाशित करणारी पहिली संशोधन संस्था बनली आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं जो काही गर्भ असतो म्हणजे आईच्या पोटात जो काही गर्भ असतो तर त्या गर्भाच्या मेंदूची 3D इमेज जी आहे तर ती कोणत्या IITने इथं घेण्यात यशस्वी झालेली आहे आणि त्यांनी ती प्रदर्शित केलेली आहे, प्रकाशित केलेली आहे. तर ती IIT आहे IIT मद्रास. लक्षात ठेवा, IIT मद्रासने हे यशस्वीरित्या केलेलं आहे. IIT मद्रासची यासाठी एक स्पेशल आपण जर बघितलं सेंटर आहे ब्रेन सेंटर, तर त्याच्या अध्यक्ष आहे सुधा गोपालकृष्णन यांनी त्या प्रतिमेचा विकास केलेला आहे. आता ही प्रतिमा पुढे जाऊन समजूया मेंदूचा विकास कसा होतो कसा नाही, तर हे समजण्यासाठी या इमेजचा वापर जो आहे तो होणार आहे. यानंतर पुढे जाऊया. डिसेंबर 2024 मध्ये मेरियम वेबस्टरने 2024चा वर्ड ऑफ इयर म्हणून कोणता शब्द जो आहे तो घोषित केला आहे? तर बघा, मेरियम वेबस्टर काय आहे? तर मेरियम वेबस्टर ही एक डिक्शनरी आहे. कुठली? तर अमेरिकेतली एक मोठी डिक्शनरी आहे. मग त्यांनी 2024चा वर्ड ऑफ इयर कशाला घोषित केलं? तर पोलरायझेशन या वर्डला. आता पोलरायझेशन म्हणजे काय? तर ध्रुवीकरण मराठीमध्ये. आणि ध्रुवीकरण पोलरायझेशनचा अर्थ काय? तर लोकांचे गट पाडणे, लोकांना एक गटामध्ये डिवाइड करणं. ठीक आहे, आपण जसं म्हणतो की
राजकारणी धर्माच्या नावावरून लोकांमध्ये विभागणी करतात, तर त्याला काय म्हटलं जातं, पोलरायझेशन, ध्रुवीकरण. तर हा जो वर्ड आहे हा मेरियम वेबस्टर या डिक्शनरीने निवडलेला आहे, लक्षात असू द्या. यानंतर पुढे जाऊया. बघा, KIIT इंटरनॅशनल ओपन टुर्नामेंट मध्ये ग्रँडमास्टरला पराभूत करून सर्वात तरुण भारतीय बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर ग्रँडमास्टरला पराभूत करणारा सगळ्यात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरलेला आहे? तर तो आरित कपिल हा ठरला आहे. आपण जर बघितलं तर हा सर्वात तरुण भारतीय बुद्धिबळपटू ठरलेला आहे. मग ग्रँडमास्टरला पराभूत करणारे आपण जर बघितलं तर याच्या व्यतिरिक्त कुणी आहे का जगामध्ये? तर सिंगापूरचा खेळाडू आहे अश्वत कौशिक, तो फक्त 8 वर्षाचा आहे. किती? 8 वर्षाचा. आरित कपिल 9 वर्ष 2 महिन्याचा आहे. पण अश्वत कौशिक हा जगातील सर्वात तरुण खेळाडू आहे ज्याने ग्रँडमास्टरला सुद्धा पराभूत केलं होतं. आणि त्यानंतर लिओनिड इव्हानोविच हा 8 वर्ष 11 महिन्याचा खेळाडू होता. आणि आता तिसऱ्या नंबरला आरित कपिल ठरलेला आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याने कोणत्या ग्रँडमास्टरला पराभूत केलं? तर रुसेट झियातदिनोव्ह युनायटेड स्टेट्सचा त्याला त्याने पराभूत केलेला आहे. यानंतर आता क्रीडा विषयक घडामोडी आता आपण जाणून घेऊया. कोण काय जिंकलं, कोणती स्पर्धा जिंकलं, तर बघूया. 9व्या T20 महिला आशिया कप कोण जिंकला? श्रीलंकेने. अंडर 19 आशिया कप जो आहे 2024 तो कोण जिंकला? बांगलादेशने. नीरज चोप्रा निलोत्साने डायमंड लीग मध्ये कोणतं स्थान मिळवलं? दुसरं. फॉर्म्युला 2 कन्स्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप कोण जिंकली? कुश मैनीने. त्यानंतर 48व्या कोपा अमेरिका चॅम्पियनशिप 2024 विजेतेपद कोण जिंकलं? अर्जेंटिनाने. युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप जी आहे ती चौथ्यांदा कोणी जिंकली? तर स्पेनने. 36व्यांदा ला लिगा लीग कोणी जिंकली? तर रिअल माद्रिदने. रणजी ट्रॉफी कोण जिंकली? मुंबईने. 15वा ICC अंडर 19 विश्वचषक कोण जिंकला? तर ऑस्ट्रेलियाने. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 विजेतेपद जेनिक सिन्नर आणि अरिना सॅबलेंका या दोघांनी जिंकलं. म्हणजे पुरुषांमध्ये जेनिक सिन्नर जो इटलीचा आहे आणि अरिना सॅबलेंका जी बेलारुसची महिलांमध्ये यांनी जिंकलेला आहे. IPL चं विजेतेपद कोणी जिंकलेले 2024? तर कोलकाता नाईट रायडर्स, ज्यांनी सनरायझर हैदराबादला हरवलेला आहे. त्यानंतर 8वा क्वेश्चन, कोणत्या IITने डिसेंबर 2024 मध्ये भारतातील पहिला हायपरलूप ट्रेन टेस्ट ट्रॅक पूर्ण केलेला आहे? हायपरलूप काय असतं मित्रांनो, मी एक थोडक्यात सांगतो. आपण जर बघितलं तर न्यूटनचा एक लॉ आहे. समजून घ्या, आपण एखाद्या गोष्टीला समजून घ्या, एखादी गोष्ट जर चालत आहे, ठीक आहे, एखादी गोष्ट जर आपण म्हणूया वेगात आहे तर ती वेगातच राहील जोपर्यंत तिला कुणी अडवत नाही, म्हणजे फोर्स करत नाही. सर आपल्याकडे तर गाड्या थांबून जातात, ठीक आहे, तर आपल्याकडे कसं असतं की आपण कोणतीही गोष्ट जर सोडली तर तिला हवेचा फोर्स जो आहे तो अडवत असतो, ठीक आहे. पण समजून घ्या जर हवा माध्यम नसेल, जसं की अवकाशामध्ये हवा नाहीये, तर तिथे समजून घ्या आपण एखादं यान सोडलं तर ते कंटिन्यू पुढं जात राहतं, ठीक आहे. तर हाच लॉचा वापर करून एलॉन मस्कने सांगितलं की आपण काय करू, हायपरलूप डेव्हलप करू. हायपरलूप काय असेल तर एक अशी नळी आहे की ज्यामध्ये हवा काढून टाकायची आणि समजून घ्या की सुरुवातीला काय करायचं, ट्रेन सारखी एक कॅप्सूल आतमध्ये ठेवायची, ट्रेनच्या डब्याप्रमाणे एक कॅप्सूल आतमध्ये ठेवायची आणि तिला स्पीड द्यायची. जोपर्यंत हवाच नाही तर ती कंटिन्यू पुढे जात राहील, ठीक आहे. तर अशा प्रकारचं विचार जो आहे तो मांडण्यात आला. आता तो कुठेतरी खऱ्या अर्थाने विकसित होत आहे हे आपल्याला दिसत आहे. आपण जर बघितलं हायपर लूप ट्रेन जी आहे ती पहिले मुंबई पुणे मध्ये बनवली जाणार होती अशी माहिती आली होती. आता तिचा टेस्ट ट्रॅक जो आहे तो IIT मद्रासने बनवलेला आहे आणि तो किती लांबीचा आहे तर तो 410 मीटर लांबीचा आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ही संकल्पना एलॉन मस्कने 2012 साली मांडली होती. यानंतर टेक्सास मध्ये त्यांचे प्रयोग चालू आहे. टेक्सास अमेरिकेतलं जे टेक्सास राज्य आहे तिथं एलॉन मस्कचे सुद्धा प्रयोग चालू आहे. त्यानंतर कोणत्या देशाने डिसेंबर 2024 मध्ये जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या विटेचं अनावरण केलं? तर जगातील सगळ्यात मोठी सोन्याची वीट किती किलोची? 300 किलोची सोन्याची वीट आहे, ठीक आहे. तर हिचं अनावरण दुबई UAE मध्ये करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर हिची किंमत आहे 211 कोटी रुपये, 25 दशलक्ष डॉलरची वीट आहे आणि 300 किलो हिचं वजन आहे. आपण जर बघितलं तर UAE जे आहे आशिया खंडातील एक देश आहे. अबुधाबी राजधानी आहे. UAE दिरहम तिथले चलन आहे. तिथले राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद अल नाह्यान आणि पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियातील कलिनग्राड येथील यंत्रा शिपयार्ड येथे मल्टी रोल स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट कार्यान्वित केली आहे. तिचं नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, INS तुशील जी आहे तर तिला आता आपण आपल्या नौदलामध्ये सामील केलेलं आहे. INS तुशील आपण कुठून आपल्या नौदलामध्ये सामील केलं तर कलिनग्राड नावाचं एक ठिकाण आहे रशियाचं. आपण जर बघितलं रशियाची ती टेरिटरी आहे, ठीक आहे, रशियाला लागून नाहीये
पण रशियाची टेरिटरी आहे कलिंगग्राड, तर तिथून तिचं अनावरण जे आहे तर ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेलं आहे. INS तुशील नाव लक्षात ठेवा. त्यानंतर पाकिस्तान पोलीसमध्ये नियुक्त होणारे पहिले हिंदू अधिकारी कोण बनले, तर ते बनले राजेंद्र मेघवार. राजेंद्र मेघवार जे ते पाकिस्तानी पोलीसमध्ये आपण जर एक अधिकारी बनणारे पहिले हिंदू व्यक्ती आहे. कोण आहे, तर पहिले हिंदू अधिकारी आहे, लक्षात ठेवा. तर आपण जर बघितलं तर पोलीस अधीक्षक या पदावर त्यांची नियुक्ती झालेली, सहाय्यक पोलीस अधीक्षक. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. वुमन वी ॲडमायर द्वारे बँकिंग 2024च्या उगवत्या स्टार महिला नेत्यांच्या यादीत कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे. तर वुमन दी ॲडवायर नावाची एक संस्था आहे, तर त्यांच्या अनुसार बँकिंग क्षेत्रामध्ये जे काही उगवत्या नेतृत्व आहे तर त्यामध्ये त्याची त्यांनी एक यादी केलेली, त्यामध्ये कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे, तर भारती कोहली यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं आंध्र प्रदेशच्या मूळच्या 43 वर्षे आहे. आपण जर बघितलं तर व्ही ॲडमायर ही एक संस्था आहे, हिच्याद्वारे एक लिस्ट बनवण्यात आली बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रेसर महिलांची, आणि त्यामध्ये एक भारतीय महिला आहे भारती कोहली, नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर त्या सध्या इंडस्ट्रियल कमर्शियल बँक ऑफ चायना चे मुख्यालय आहे न्यूयॉर्कमध्ये, तर तिथं त्या कार्यरत आहे. बघा मित्रांनो, आता लेक्चर झालेले 2 टेस्ट क्वेश्चन आहे. JC डॅनियल पुरस्कार कुणाला मिळाला हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियातील कलिंगग्राड या शिपयार्ड मधून कोणती आपलं जहाज जे आहे त्याचं अनावरण केलेलं आहे. त्याचबरोबर कंबाईन विजेता बॅचचे ऍडमिशन सुरू आहे, तुम्ही बॅच जॉईन करू शकता. त्याचबरोबर कंबाईन यशवंत बॅचचे ऍडमिशन सुद्धा सुरू आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीज मध्ये 4 पेपर झालेले आहे. आज तुम्हाला 5वा पेपर मिळून जाणार आहे. बघा मित्रांनो, राज्य सेवा आणि कंबाईन साठी फाउंडेशन बॅचेस सुरू आहे. त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच, रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राच्या वेगवेगळ्या विषयाच्या रिव्हिजन नोट्स तुम्हाला बघायला मिळतील, ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे. तर अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका, कारण टेलिग्रामवर तुम्हाला आजच्या लेक्चरची PDF मिळेल, इंस्टावर अभ्यास विषयक रील्स मिळतील. आणि आपण जर बघितलं तर अभ्यास मित्र YouTube चॅनलवर अभ्यास विषयक अफाट मटेरियल जे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.